तिकडे खासगी क्लासमध्ये अल्पवयीन मुलांचं गँगवॉर झालं की काय असं शक्यता निर्माण होते। पुण्यातल्या राजगुरुनगरमध्ये क्लासमध्ये चाकू हल्ला करण्यात आलेला आहे। शिक्षक शिकवत असताना मुलाचा गळा चिरल्याची घटना घडली आहे। खासगी क्लासमध्ये ही घटना घडली आहे। राजगुरुनगरमध्ये ही घटना घडली आहे। पुण्यातल्या राजगुरुनगरमध्ये क्लासमध्ये चाकू हल्ला झालेला आहे। शिक्षक शिकवत असतानाच मुलाचा गळा चिरून हत्या करण्यात आली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राजगुरुनगरमधून ही बातमी समोर येते, त्यामुळे खासगी क्लासमध्ये अल्पवयीन मुलांचं गँगवॉर सुरू की काय अशी चर्चा सुरू आहे। पुण्यातल्या राजगुरुनगरमध्ये क्लासमध्ये चाकू हल्ला करण्यात आलेला आहे। शिक्षक शिकवत असतानाच मुलाचा गळा चिरला आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांच्याकडून। अविनाश, अतिशय धक्कादायक घटना, काय अधिक माहिती, नेमकं काय घडलंय? दीपाली, राजगुरुनगर इथे भल्या सकाळी खासगी क्लासमध्ये हा प्रकार घडलेला आहे। लहान मुलं गँगवर असल्याचं स्पष्ट होते। क्लासमध्ये मुलांनी एकमेकांवर चाकूने हल्ला केला आणि जो एक मुलगा होता त्याच्यामध्ये तो अत्यवस्थ झालेला आहे। आणि ह्या खासगी क्लासमध्ये हा सगळा गोंधळ झाल्यामुळे निश्चितच याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। कारण ग्रामीण भागातला खरं तर हा सगळा प्रकार आहे। कारण राजगुरू शहर जरी असलं तरी हे ग्रामीण भागातील मुलं आहे। 8वी 9वी 10वीचे क्लासेस आहेत आणि या ठिकाणी हा चाकू हल्ला झालेला आहे। याच्यामध्ये हा जो मुलगा आहे तो अक्षरशः रक्ताच्या तारळ्यात झाला। त्याची प्रकृती अत्यवस्थ झाली। त्याला आता जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी करण्यात आलेला आहे। आणि एकूणच आता हेड पोलीस या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाले। या सगळ्या गोष्टींची माहिती आणि यावर आता पुढे काय कारवाई होते हे देखील पाहणं दीपाली तितकंच गरजेचं असतं। निश्चितच अविनाश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर पुण्यातल्या राजगुरुनगरमध्ये क्लासमध्ये हा चाकू हल्ला झालाय। शिक्षक शिकवत असताना मुलाचा गळा चिरण्यात आलाय। रक्ताच्या थारोळ्यात हा मुलगा पडला।